नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी मार्फत महाराष्ट्रात 500 सहाय्यक पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे आणि यासाठी 1 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे। 21 ते 30 दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। 40,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी मार्फत 500 असिस्टंट म्हणजे सहाय्यक पदांची बंपर अशी वॅकन्सीज निघालेला आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमनंट जॉब असणार आहे। महाराष्ट्रातच जर तुम्हाला जॉब करण्याची इच्छा असेल तर या वॅकन्सी मार्फत तुम्ही ती इच्छा पूर्ण करू शकणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 105 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहे। वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 17 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, 2 वेगवेगळ्या एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहे। पहिली जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे ती 27 जानेवारी 2025, तर मेन एक्झाम तुमची 2 मार्च 2025 रोजी कंडक्ट केली जाणार आहे। एक्झामच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला कॉल लेटर देखील प्रोव्हाइड केलं जाणार आहे। यासाठी हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाला तुम्ही व्हिजिट करायची आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, मेन एक्झाम नंतर रिजनल लँग्वेज टेस्ट देखील द्यावी लागणार आहे। आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता। जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय 21 ते 30 दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात। SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10 वर्ष वयाची विशेष सूट असणार आहे। या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन, विडोज, डायव्हर्स वुमेन आणि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीचे जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमची असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लाय करतात त्या स्टेटची रिजनल लँग्वेज म्हणजे लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे। जर महाराष्ट्रातून तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज मराठी ती येणं तुम्हाला आवश्यक असणार आहे। नंतर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे त्याचे डिटेल बघू शकता। सर्वप्रथम तुमची टियर 1 ची एक्झाम घेतली जाणार आहे। ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असणार आहे। 100 प्रश्न 100 मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे। 3 वेगवेगळे सेक्शनवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। हिंदी आणि इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहे। मित्रांनो, तुमची जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे याच्यात क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला मेन एक्झामसाठी बोलवण्यात येणार आहे। मेन एक्झाम मध्ये 5 वेगवेगळे सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। यामध्ये 200 प्रश्न 250 मार्कला विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। मित्रांनो, या देखील हिंदी आणि इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला मेन एक्झामसाठी बोलवण्यात येणार आहे। मेन एक्झाम मध्ये क्वालिफाय केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी रिजनल लँग्वेज टेस्ट आहे त्यासाठी बोलवण्यात येणार आहे। आता प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी तुमचे 1/4 इतका मार्क या ठिकाणी कापला देखील जाणार आहे। हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। एक्झामला जाताना तुम्हाला तुमच्या कॉल लेटर बरोबर फोटो आयडेंटिटी प्रूफचं ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फोटो कॉपी तुम्हाला घेऊन जाणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। आता मित्रांनो, रिजनल लँग्वेज टेस्ट म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रातून अप्लाय करायचं असेल तर महाराष्ट्राची जी रिजनल लँग्वेज आहे मराठी ती तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे। म्हणजे त्याची टेस्ट या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे। ती टेस्ट तुम्हाला ठिकाणी द्यायची आहे। रिजनल लँग्वेज टेस्टला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे त्याची संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात। आता एक्झामिनेशन सेंटरमध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातून टियर 1 आणि टियर 2 साठी या ठिकाणी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे हे टियर 1 चे सेंटर आहे। तर टियर 2 साठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MM रिजन आणि पुणे हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली देऊ शकणार आहात। यामध्ये SC/ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन लोकांसाठी 100 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 850 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे। यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI नेट बँकिंग सारखे ऑप्शन वापरू शकता। अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करून ते अपलोड करायचे आहे आणि पेमेंट करून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आता तुमचे जे डॉक्युमेंट आहे, फोटोग्राफ आहे, सिग्नेचर आहे, त्याची साईज किती असली पाहिजे, कशा पद्धतीने अपलोड करायचं त्याची संपूर्ण गाईडलाईन्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता। ऍप्लिकेशन प्रोसिजर मध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तिथे गेल्यानंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल। यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव, कॉन्टॅक्ट डिटेल, तुमचा ईमेल आयडी संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यानंतर एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला
तुमच्या ईमेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल फिल करून तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आणि पेमेंट करून सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. यानंतर तुमची ऍप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल. ऍप्लिकेशनची प्रिंटआउट घेऊन तुम्हाला तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता काही गाईडलाईन दिलेले आहेत. जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणारे फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील किंवा एज्युकेशनल डॉक्युमेंट असतील त्या संदर्भाच्या संपूर्ण गाईडलाईन तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचा आहे. प्रोबेशन पिरियड सुरुवातीच्या काळात तुमचा 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड असेल. यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे. मित्रांनो, या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत तुम्हाला जबरदस्त पगार या ठिकाणी दिला जाणार आहे. 40,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बाकीचे जे बेनिफिट्स आहेत जसे मेडिक्लेम फॅसिलिटी असेल किंवा लिव्ह अलाउन्सेस असेल, स्टाफ वेलफेअर स्कीमचे रिलेटेड काही बेनिफिट्स असतील ते संपूर्ण बेनिफिट्स तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. उमेदवारांसाठी काही जनरल इन्फॉर्मेशन दिलेले आहे. अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आणि त्यानंतर अप्लाय करायचा आहे. मित्रांनो, फॉर्म भरताना संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे. जो ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहे तो चालूच तिथं असलेला द्यायचा आहे, कारण याच ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन देखील केले जाणार आहे. अप्लाय करताना जर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.